Hello students, today we are going to learn class 7 lesson number 3 SCF. In last video we saw about primes, that is how to factorize any number into its prime. Now today we are going to learn SCF. What is meant by SCF? SCF means highest common factor. Okay, and it is also called as GCD. GCD means what? Greatest common divisor. म्हणजेच एखाद्या नंबरचा सगळ्यात जास्त मोठा असा कॉमन फॅक्टर असेल. ठीक आहे, आपल्याला दोन नंबर दिलेले असतील आणि दोन नंबरचा आपण काय करायचे, प्राइम फॅक्टर्स काढायचे. हे प्राइम फॅक्टर पैकी जो मोठा नंबर असेल कॉमन फॅक्टर त्या दोन नंबर मध्ये, तो म्हणजे एचसीएफ आणि ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर. तर आपण पाहायला जाऊया जीसीडी और एचसीएफ. ओके, फर्स्ट ऑफ ऑल I am taking one example and by divisor method. Okay, now let's take one example. 28 and 42. Okay, and I am now finding divisors. Let's see divisors of 28. Okay, and also divisors of 42. आपल्याला काय करायचंय, 28 चे आणि 42 चे आपल्याला डिव्हिजर्स काय, डिव्हिजर्स म्हणजेच काय 28. ओके, तर आता पहा जरा 28 जे आहे तर 28 ला सगळ्यात पहिला डिव्हिजर, कुठल्याही नंबरचा पहिला डिव्हिजर जो आहे तो 1 असतो. म्हणजे कुठल्याही नंबरला 1 ने पूर्ण भाग जातो. ओके, आणि त्याच नंबरने म्हणजे 28 ने. ठीक आहे, तो आपण नंतर लिहूया. आता 1 इज अ 1 डिव्हिजर. ओके, 1 ने भाग जातो, तसंच 2 ने पण जातो, तसंच अजून कोणी जाईल तर 4 ने जाईल. 4 7 जा 28. ओके, 4 ने जातोय, मग 7 ने पण जातोय, कारण 7 4 जा 28. ओके, 2 ने जात होता, 2 ने आपण भाग कसा लावत होतो, 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. ओके, म्हणजेच काय आहे तर 14 2 28. ठीक आहे, त्यानंतर 28. ओके, तर 28 सुद्धा डिव्हिजर आहे. आता 42 चा 1 ने भाग जातोय, 2 ने पण भाग जातोय. ठीक आहे, त्यानंतर अजून 3 ने जाईल, 6 ने पण जाईल, नंतर 7 ने जाईल, 14 ने जाईल, 21 ने जाईल आणि लास्ट वन 42 ने पण जाईल. आता हे कसं, तर शेवटी 2 आहे म्हणजेच काय 2 ने भाग जातो, बरोबर आहे. मग 2 2 जा 4. ओके, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. म्हणजे त्याच वेळेस आपण काय करायचं, त्याचे डिव्हिजर्स काढून घ्यायचे. तर हे आपण तुम्ही बॅक साईडच्या पेजवर रफ वर्क म्हणून करून तुम्ही हे करू शकता की 42 जे आहे तो 42 ला कितीने डिवाइड, किती कोणकोणते डिव्हिजर्स त्याचे तुम्ही वाटल्यास बॅक पेजवर रफ वर्क करून सुद्धा हे काढू शकता. त्यानंतर आता आपण ह्याच्यातले कॉमन डिव्हिजर्स बघूया. तर 1 इज अ कॉमन डिव्हिजर. ओके, 2 इज ऑल्सो कॉमन. अजून कोणता आहे 7, 1 मोर इज 7. ओके, आफ्टर दॅट 14 is also common. Okay, now nothing. Okay, all are completed. Now in this there are the common divisors. Let's write here common divisors. Okay, 1 2 7 and 14. ओके, आणि ह्याच्यामधलं आपल्याला काय करायचं, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर म्हणजेच काय आहे जीसीडी. तर ह्या ठिकाणी 14 हा सगळ्यात काय आहे, ग्रेटेस्ट आहे, म्हणून जीसीडी इज इक्वल टू 14. ओके, दॅट इज ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर. दॅट इज जीसीडी म्हणजेच काय तर एचसीएफ म्हणजे GCD म्हणजेच SCF किती आला 14. Let's take one more example. Okay, I am taking here example of 25, 15 and 35. Now 25 divisors of 25.
Okay, divisors, you have to find out these divisors of 15, divisors of 35. Okay, now see, all these are numbers are divisible by 1. Okay, then 5 5s are 25 and also 25. Okay, म्हणजेच काय आहे 25 ला 1 ने भाग जातो, 5 ने जातो आणि 25. त्यानंतर 15 1 ने जाईल, 3 ने जाईल, 5 ने जाईल, 50 ने जाईल. ओके, 35 1, then 5 sevens are 35, 5 7 35 म्हणून 5 sevens are 35, then 35. Okay, now common divisor 1 1 1, then 5 5 5, then nothing. Okay, now see here, the common divisor is 1 and 5 and greatest among these, that is G C D is 5. आता असं कधी कधी होतं की एखाद्या काही नंबर दिले असेल, त्या नंबर मध्ये कुठलाच डिव्हिजर कॉमन नसेल, मग त्यावेळेस 1 हा त्याचा काय असतो, SCF असतो. कारण काही असे नंबर असतात की त्या नंबरचे काय आहे, फॅक्टर्स आपण पाडल्यानंतर कुठलाच कॉमन येत नाही. पण मग अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे की 1 1 हा जो आहे सगळ्या नंबर्सला 1 ने काय आहे डिवाइड होतं, म्हणजे डिव्हिजर हा कॉमन डिव्हिजर त्याचा 1 येईल. अशा वेळेस SCF हा 1 लिहायचा. ओके, नाउ वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट पॉइंट, that is prime factor method. Okay, prime factor method of finding HCF, for finding SCF or GCD. Now let's take one example. Find GCD or SCF of 12 and 30. Okay, by prime factor method. Now see, I am taking 12 and 30. Vertical line, horizontal line. Okay, I am taking these two as a separate. I am finding here separate. It's separate factors. Okay, see here 12 30. Okay, 12 is divisible by 2. 2 6 are 12, 2 3s are 6, 3 1s are 3, 1 1s are 1. Okay, now here is 0. See here is 0. That means what, this number we know the test, divisibility test of 2, that is when there is 0 2 4 6 8 add unit place, then at that time that number is divisible by 2. So I am taking here 2 1s are 2. Okay, 1 is remainder, we take it in our mind. Then next number is 0. Okay, see here again 2 1s are 2. Okay, remainder is 1. Next number is 0. So 10 number, and 10 is divisible by 2 5s are 10, then 3 5s are 15, 5 1s are 5, 1 1s are 1. Okay, now the factors. Okay, you can write here 12 is equal to 2 into 2 into 3 into 1, and 30 is equal to 2 into 3 into 5 into 1. Now see, आपल्याला काय करायचं आहे, नेहमी लहानात लहान प्राईम नंबरने सुरुवात करायची, नाहीतर एखाद्याला वाटेल मी डायरेक्टली 15 ने करतो. तर तसं काही करायचं, मोठा नंबर आपण घ्यायचा नाही. सुरुवातीला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबरने कुठला डिव्हाइड होत आहे ते आपण पाहायचंय, कारण आपल्याला प्राइम्स शोधायचे, लहानात लहान आपल्याला शोधायचे. जर इथे ह्या ठिकाणी मी 15 घेतलं असतं, डिरेक्टली जर मी इथे 15 घेतलं असतं तर काय झालं असतं बघा, इथे स्मॉल नंबर मिळाला नसता. फॉर एक्झाम्पल 30 डिव्हिजिबल बाय 15 असं जर मी घेतलं असतं, 15 2 जा 30 आणि 2 1 जा 2, तर इथे छोटा नंबर म्हणजे 15 म्हणजेच काय आहे, तर अगेन इट इज व्हॉट, 15 म्हणजेच 3 into 5. तर हे स्मॉल फॅक्टर्स आपल्याला त्याचे मिळाले नसते, म्हणून आपण स्मॉल फॅक्टर घ्यायचा आहे. स्मॉलेस्ट स्मॉल जो प्राइम आहे तो फाइंड आउट करायचा. नाव हिअर इज कॉमन फॅक्टर्स 2 then 3 3. Okay, then SCF is equal to,
SCF is equal to, we can write here 2 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 1 कॉमन आहे, 2 3 6 6 1 1 6 1 6. Okay, now 6. So SCF of this number is 6. Now I am taking here one more example, that is 12 24 36. आता ह्या तीन नंबरचा आपल्याला काय करायचं आहे तर SCF फाइंड आउट करायचं आहे, दॅट इज हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, पण आता मी इथे जे पहिल्यांदा यूज केले होते सेपरेट प्राइम्स, त्याच्याऐवजी मी सेपरेट प्राइम्स न करता एकत्रित दॅट मीन्स जॉईंट. नाउ सी हियर 2 6 झालं तर 2 ने इथे डिवाइड होतंय सगळ्यांना. ओके, आणि जरी होत नसेल तर तो नंबर खाली तसाच लिहायचा. 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, रिमाइंडर 1 राहिले, 3 मधून 2 गेले, 1 राहिलेला आहे, तो आपण मनात पकडलाय. पुढचा नंबर आहे 6, मग तयार काय झाला 16, 2 8 जा 16, 2 3 जा 6, 2 6 जा 12, 2 9 जा 18. देन आता 3 ने डिव्हिजिबल आहे, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. ओके, आता पुढे इथं पुढे कंटिन्युअस इथे काय आहे डिवाइड होत नाही. इथपर्यंत ह्या तिन्ही नंबरला म्हणजे 12 24 आणि 36 या तिन्ही नंबरला कॉमनली 2 ने 3 ने कॉमन काय आहे डिवाइड झालं. मग यानंतर जे नंबर्स हे तसेच आपण खाली लिहायचे. आता हे जे नंबर्स आहेत ह्या 3 नंबर्सने दॅट मीन्स 2. ओके, 2 इंटू 2 आपण लिहूया इंटू 3. आता हेच काय फक्त लेफ्ट साईड देतो कारण ह्या तिन्ही नंबरने काय आहे तिघांनाही काय आहे कॉमनली डिवाइड झाले. सो SCF is equal to 2 into 2 into 3, that is 2 2s are 4, 4 3s are 12. Okay, so SCF of these three numbers is 12. Now I am taking one example from practice set 12. 8 example 57 75 and 102. Okay, 57 75 and 102. Now see here 57 75 and 102. Now see 57 जे आहे त्याला 75 ला 102 ला कुठल्या कॉमन नंबरने डिवाइड होऊ शकतं तर या ठिकाणी divisibility test we use here divisibility test of 3. 5 plus 7 is 12. Okay, and 12 हा 3 च्या मल्टिप्लिकेशन टेबल मध्ये आहे. 7 plus 5 12. 12 is also in multiplication table of 3. Then 1 plus 2 is 3. That is it is divisibility test of 3, that is the 6. When divisible by 3, then that number is divisible by 3. 3 ones are 3. Okay, remainder is 2. Next 7. So, किती झाला number आहे 27. Again 3 ones are 3. 5 minus 3 2. The number is 27. 3 nines are 27. Again 75. 3 2s are 6. Remainder is 1. And next number is 5. That is 50. 3 3s are 9. Then remainder number is 3 3s are 9. 10 मध्ये राहिले किती 1. That is remainder 1. And तयार काय झाला नंबर मग नेक्स्ट नंबर धरून 12. The 3 4s are 12. Okay. Now see 19 25 35 34. तर याला कुठल्याच कॉमन ह्याने डिवाइड होऊ शकत नाही कारण इथे 2 ची पण चालणार नाहीये टेस्ट. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आपण डिवाइड करत बसायची काही आवश्यकता नाही. इथे फक्त कॉमन ह्याने होतंय का नाही, कॉमन कुठल्याच नंबरने ह्या तिन्ही नंबरला डिवाइड होऊ शकत नाही. मग अशा वेळेस 3 हा जो आहे दॅट इज SCF हा जो आहे SCF हा काय झाला तर 3 झाला. सी हियर आय एम टेकिंग one more example from practice set 12. 9th example आपण घेऊया. So 9th example त्यांनी दिले 56 and 57. Now see 56 and 57. Okay, now 56 and 57
हे हे जे दोन नंबर आहेत ते काय आहेत, लगेचच लक्षात येतं की हे कोप्राईम्स आहेत. ओके, कोप्राईम नंबर म्हणजेच काय आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कोप्राईम नंबर म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये कुठलाच कॉमन डिव्हिजर नसतो, फक्त वन हाच फक्त काय असतो, कॉमन डिव्हिजर असतो. म्हणून जसं ह्या ठिकाणी 57 and we can write here 56 and 57 are co-primes. So SCF is 1. ओके, कोप्राईम नंबरचा SCF हा 1 असतो कारण त्याच्यामध्ये काही कॉमन नसतं. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज 10. 10वा एक्झाम्पल घेतोय प्रॅक्टिस सेट 12 मधलं. सी 777 देन 315 588. ओके, नाव लेट्स सी. इथं काय शेवटी आपल्याला इथे फक्त 2 आहे. ओके, बाकीच्या ठिकाणी काही 2 ने डिव्हिजिबल 8 आहे. इथं हा 2 ने डिव्हिजिबल आहे. हा नंबर 5 ने डिव्हिजिबल होईल. हा नंबर जर बघितलं तर 7 + 7 + 7 दॅट इज 21. ओके, आणि 21 हा जो आहे 3 च्या मल्टिप्लिकेशन टेबल मध्ये आहे. इथे जर बघितलं 3 + 1 4, 4 + 5 9, 9 is also divisible by 3. Okay, now 8 8s are 16 + 16 + 5 is also 21. That means 20 ह्या 588 मधला डिजिट 5 + 8 + 8 केलं, 5 + 8 + 8 जर आपण केलं तर 21 येतोय. ओके, आणि 21 हा जो नंबर आहे तो 3 ने डिव्हिजिबल आहे. सो ह्या नंबरला, तिन्ही नंबरला 3 ने कॉमनली डिवाइड होऊ शकतं. 3 2s are 6. ओके, रिमाइंडर इज 1. देन 3 5s are 15. रिमाइंडर इज 2. अँड देन 27 नंबर तयार होते. 2 रिमाइंडर आहे म्हणजेच पुढचा नंबर आहे 7. म्हणजेच काय आहे 3 9s are 27. अगेन लेट्स सी 3 1s are 3. आता ह्या 1 ला हे मात्र मार्क करून घ्यायचं, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. 1 ला जो आहे ह्या 1 ला डायरेक्टली भाग जात नाहीये 3 ने. 3 1s आपण काय लिहिलं, 3 1s are 3. 1 ला जातोय का भाग, नाही जाते. ठीक आहे, तर आता 0चा मग इथं आपण काय करायचंय, भाग लावायचा आहे कंपल्सरी. लक्षात घ्या. डायरेक्ट काही काही स्टुडंट्स काय करतात, 3 1s are 3 and 3 5s are 15. तर तसंच करायचं नाही. ह्या 1 ला कंपल्सरी आपल्याला डिवाइड करायचंच आहे. मग जात नाही तर 0चा लावा, 3 0 0 and then 3 5s are 15. Okay, don't make this mistake. Now next 3 1s are 3, remainder is 2. Then next number is 8. Then 3 9s are 27. 27. Okay, remainder is 28 मधून 27 गेले, 1 राहिला. 3 6 are 18 जे आहेत ते गेले. Then remainder is 4. Okay, मग नंबर काय झाला 49 and 7 7s are 49. Okay, now next 7 1s are 7. Okay, and remainder is 10 मधून 7 गेले, remainder is 3. Then 7 5s are 15. 7 5s are 35. Sorry, 7 5s are 35. Then 7 1s are 7. 7 2s are 14. Okay, 19 minus 14 5. Okay, then 7 8s are 56. ओके, आता जर बघितलं तर 7 + 3 10 येत आहेत, त्यामुळे ह्याला जो आहे 3 ने डिव्हिजिबल होत नाही. 15 ला पण जे आहे ते 3 ने होत आहेत, पण इथे पुन्हा 8 + 2 10 म्हणजेच ह्या 37 15 आणि 28 याला काय आहे तर कुठल्याच नंबरने, कॉमन ह्या नंबरने काय आहे डिवाइड होत नाहीये. म्हणून HCF is equal to what, 3 into 7. Okay, and then 7 into 3 21. So HCF is 21. Now we are taking one more example from practice set 12. Second example, find the HCF by division method and
reduce to simplest form. Okay, now see 275 divided by 525. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ती स्मॉलेस्ट नंबर जो आहे तो आपण काय करणार आहे, इथे घेणार, म्हणजे त्याने आपण डिवाइड करणार आहे. ओके, नाव 525. ओके, स्मॉलेस्ट नंबर आपण इथे घेतला आणि बिगेस्ट नंबरला आपण स्मॉलेस्ट नंबरने डिवाइड करणार आहे. ओके, डिव्हिजर हा आहे. तर आता पहा जरा, तर फर्स्ट अपॉन जर बघितलं तर 275 जर ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो जो आहे तो काय येणार आहे, तर 400. तर करून पाहूया, 275 इंटू 2 जर केलं, 5 2 जार 10, 1 7 2 14 15. ओके, and 2 2 जार 4 प्लस 1 550. म्हणजेच काय आहे की 2 ने इथे डिवाइड होऊ शकत नाही. मग आपण डायरेक्टली 275 जो आहे त्यानेच आपण काय करायचंय, तर इथे भाग लावायचा आहे. ओके, नाव 275. सी हियर रिमाइंडर 5 5 5 minus 5 0, 2 that means 12 minus 7 5, 4 is remain, 4 minus 2 is 2. त्यानंतर आपण काय करणार आहोत, तर इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जो डिव्हिजर आहे अगोदरच्या नंबरचा जो म्हणजे डिव्हिजर आहे त्या तो जो आहे तो पुढे फॉरवर्ड करत जायचा. हा डिव्हिजर होता, ह्या डिव्हिजरने आपण डिवाइड केलं होतं म्हणून 275 हा डिव्हिजर आपण इथे घेतला आणि रिमाइंडर जे आले तर रिमाइंडरने आपण काय करायचंय, तर डिवाइड करायचंय. नाव सी, तर 250 जर घेतलं तर तो जो आहे तो नंबर 275 च्या पुढे जाईल, कारण 500 येणार आहे 2 ने केलं म्हणून चालणार नाही, म्हणून 1 ने पुन्हा आपण डिवाइड करू. 200 251 जा 250. सी 50, 5 मधून 0 गेलं 5 राहिले, 7 मधून 5 गेले उरले 2. ओके, अँड 2 मायनस 2 0. नेक्स्ट, आता हा डिव्हिजर होता अगोदरचा जो डिव्हिजर आहे तो आपल्याला खाली घ्यायला सांगितलेला आहे. ओके, आणि रिमाइंडरने त्याला डिवाइड करायचंय. तर इथे जे आहे 25 जो आहे तर इथे 25 10 जा 250 0. ओके, 0 येईपर्यंत कंटिन्युअस ही प्रोसेस करत राहायची. क्वेश्चन जे आहे ते तुम्ही इकडे लिहायचे आणि अगोदर जे रिमाइंडर आलेला आहे त्या रिमाइंडरने अगोदरचा डिव्हिजर पुढे घ्यायचा आहे. अगोदरचा डिव्हिजर जो आहे तो इथे घेतलाय. पुन्हा एकदा बघा, 275 हा डिव्हिजर होता तो आपण इथे घेतला, रिमाइंडरने त्याला डिवाइड केलं. 250 हा डिव्हिजर होता तो आपण पुढे घेतला, रिमाइंडरने त्याला डिवाइड केलं. डिवाइड कुठपर्यंत करायचं, 0 येईपर्यंत डिवाइड करत राहायचंय. अँड देन सो हिअर इज, सी हिअर, देन व्हॉट इज द what is the SCF, शेवटचा जो आहे, शेवटचा ज्या नंबरने कम्प्लिटली डिवाइड झालं तर 25 ने डिवाइड केल्यानंतर पूर्ण 0 येतोय. मग अशा वेळेस जो शेवटचा डिव्हिजर आहे तो तुमचा काय येणार आहे, SCF, शेवटचा डिव्हिजर ज्यामुळे आपला रिमाइंडर 0 आला. शेवटचा डिव्हिजर कोणता होता, 25 होता, म्हणून आपला SCF हा 25 आला. नाव this is we completed today how was the SCF by this method, by divisor method, by prime factor method, by division method. Okay, now see this how this SCF is completed. You can solve the practice set 12 and in next video we will see LCM. Thanks. Hello.